बघा अप्पा, मला मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. ती ती अशीच आहे, हट्टी, स्वतःचं खरं करणारी. खड्डा दिसत असून सुद्धा जाणून बुजून खड्ड्यात उडी मारणारी. शिले, मला असं वाटतंय की तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय. काय लपवायचं? गौरी. हा हे बघ ताई, तू ना गौरी बद्दल मला काहीच विचारू नकोस. गेट लॉस्ट. नवीन खोली बघ, नवीन नंबर घे आणि 15 दिवस मला तोंड दाखवू नकोस. चालेल. एक मिनिट. हा बोल रेणू. वैभव पण इथेच आहे. काय सांगतेस? अगं शारदाम्मा डॅडींना भेटायला आली होती. नाही म्हणजे इन्स्पेक्टर आय कॅन अंडरस्टँड, पण शारदाम्मा. अगं सुहास दादाचा इतका जवळचा मित्र ना, तो या सगळ्याच्या मागे कसा असू शकतो? हो, डॅडींनी सुडाच्या हेतूने हे सगळं केलं तर. म्हणजे दादा आता, हो म्हणजे दादाला बळीचा बकरा बनवला. नाही नाही, माझ्या समोर सुद्धा असाच बळीचा बकरा उभा आहे. स्वतःला वाचवण्यासाठी पळतोय नुसता तो. बरं बरं, नाही सांगते, तुला सगळं सांगते, भेटून बोलू. आणि तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस. ओके, शांत राहा. काळजी घे. बाय. घ्या. अरे वा, हे नाटक आहे. आज किती वाजता आहे? 3:30 वाजता. अहो जाऊया का नाटकाला? कधीपासून वाट बघत होते, किती दिवसांनी लागले. आज काय आमच्या राशीला? वादविवाद टाळा, नुकसान होईल. बोलणंच नाही तर वादविवाद कशाला होणार? आणि वादविवाद नाही म्हणजे नुकसान होण्याचा प्रश्नच नाही. चांगले. अहो काय बोलते मी बोललेलं ऐकायला तर काही प्रॉब्लेम नाहीये ना? मी बोलणार नाही असं सांगा ना, स्पष्ट बोलून. हे बघा, जर माझ्याशी बोलणार नसाल ना, तर मला त्याचं कारण कळायला हवा. नाही म्हणजे ही शिक्षा भोगायला मी तयार आहे. लग्न झाल्यापासून शिक्षाच तर भोगत आले, त्यात ही एक. पण एक लक्षात ठेवा, ही वेळ भविष्यात तुमच्यावरही येऊ शकते. काय? आम्ही तुमच्याशी बोलत नाही आहोत, कारण घरच्या चहाड्या चुगल्या तुम्ही आरतीच्या घरी, रेणुकाच्या घरी जाऊन करत असता. आणि असंच तुम्ही भविष्यात चालू ठेवणार असाल तर तुम्ही घर सोडावं असं आम्ही म्हणणार होतो. पण घर तुमच्या नावावर असल्या कारणाने आम्ही घर सोडायचा विचार करत आहोत. यासाठी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देत आहोत. आपला विश्वनाथ मोडक.
काय काका, गौरी आली का घरी? गौरी घरी आली. आता मावशीकडे गेली. ठीक आहे, मग येतो मी. गौरीची बातमी द्यायला आलो होतो, पण ती तर घरी आली. अरे बातमी सांगायला आलायस ना, न सांगता चाललास? आता तुम्ही माझ्याशीच खोटं बोलायला लागल्यावर मग काय करणार? मग काय करू? गावात जाऊन दवंडी पिटू? तुला सगळं माहिती आहे. मला चिडवण्यासाठी हा प्रश्न तू मला विचारतोयस? भानू, तुला मी आज ओळखत नाहीये. ते जाऊ दे. तुझ्याकडे काय बातमी आहे? गौरी मुंबईला गेली आहे. तुला काय रे ठाऊ? तुला काय सांगून गेली ती? हे बघा, विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा. मी सगळीकडे तपास केलाय. गौरी गावात नाही आणि अनिकेत पण गाव सोडून गेलाय. म्हणजे गौरी अनिकेत बरोबर पळून गेली असा तू अर्थ काढलायस का? त्या दोघांचा एकमेकांशी काय संबंध? मीच त्यांची भेट घालून दिली. अनिकेतला हायवेजवळ ऑफिस उघडायचं होतं, त्यासाठी त्याला चांगला मुहूर्त बघायचा होता, म्हणून आम्ही गौरीला भेटलो. तोच त्यांच्या मैत्रीचा मुहूर्त ठरला. आणि काही ना काही निमित्त करून, कारण करून एकमेकांना भेटत राहिले. भानू, तू सगळं हे मला आज सांगतोयस? तेव्हाच का नाही सांगितलंस? त्या गौरी पळून जाण्याची वाट बघत होतास? ते तिला खडसावून विचारायचंच तरी होतं. मी काय बोलणार? पोलिसात माझी एवढी नाचक्की झालेली, गावात माझी एवढी बदनामी, आणि गौरी फटकळ. काही बोलायला जावं तर ती बोलते भर चौकात मी कानाखाली आवाज काढीन. मग 4 चौकात माझी इज्जत जाणार. तेव्हाच मला सांगायचं होतंस. तिला बरोबर मी वटणीवर आणलं असतं. आज तिचा शोध घेण्याची वेळ तरी माझ्यावर आली नसती. हे बघा, गावात बोंबाबोंब होण्याच्या अगोदर आपण तिला घरी आणायला नको का? तर अजून बोंबाबोंब व्हायची काय बाकी राहिली आहे? ती गौरी कुठे आहे, तिचा पत्ता काय, मला काही माहित नाहीये. भानू, तू तिचा पत्ता काढ. तिला घरी कसं आणायचं ना ते मी बघतो. अरे तोंड काय बघत राहिलायस? पक्की खबर काढ, जा. ठीक आहे. आम्ही तुमच्याशी बोलत नाही आहोत, कारण घरच्या चहाड्या चुगल्या तुम्ही आरतीच्या घरी, रेणुकाच्या घरी जाऊन करीत असता. आणि असंच तुम्ही भविष्यात चालू ठेवणार असाल तर तुम्ही घर सोडावे असं आम्ही म्हणणार होतो. घर तुमच्या नावावर असल्या कारणाने आम्ही घर सोडायचा विचार करतो. यासाठी तुम्हास 1 महिन्याची मुदत देतो. काय लिहिलंय? कमाल बो या माणसाची. पैसे वाचा, ती पण वाचा. कमाल कमाल खरंच बो. कठीण. वाचलत? सांगा काय करू?
घराचं असं पोस्ट ऑफिस करून ठेवलंय. मी मुलाकडे जायचं नाही, मुलीकडे जायचं नाही. का तर म्हणे घरातल्या बातम्या मी त्यांना पुरवते. वहिनी, आमचा हा मित्र कसा आहे याची तुम्हाला कल्पना आहेच. आणि नशीब समजा घर तुमच्या नावावर आहे, नाही तर ह्या माणसाने तुम्हाला घराबाहेरही काढायला कमी नसतं केलं. पण तशा धमक्या देतच असतात. एक दिवशी शेवटी कंटाळून मी सुनावलं. म्हटलं हे असंच चालत राहिलं ना तर बघेन आणि पोलिसांमध्ये कंप्लेंट करेन. असं काही बोलले ना की आठवडाभर सुतासारखे सरळ असतात. परत ये रे माझ्या मागल्या, भूत चढतं मानेवर. ती शारदाम्मा बंगल्यावर आली होती म्हणे. हो ना, तिच्यामुळेच तर मला कळलं. अहो, या सगळ्या कपट कारस्थानांचा सूत्रधार ना तो आमच्या रणजितचा मित्र सुहास आहे. नंबर 1चा कपटी, गोड बोलून केसाने गळा कापणारा. नाही हो, त्याला तरी दोष कशाला द्यायचा. आपल्या बापावर झालेल्या अन्यायाचा सूड तो मोडकांच्या मुलावर घेतोय. हे बरं आहे. म्हणजे गुन्हे करायचे बापांनी आणि शिक्षा भोगायची मुलांनी. बरं, बापाला त्याचं काही सोयर सुतक तेही नाही. नाही, पण आता रणजित आणि रेणुकाच्या अडचणी भविष्यात आणखी वाढणार आहेत. एक वेळ सुहास हा शत्रू परवडला, पण विश्वनाथ मोडक हा शत्रू अत्यंत खतरनाक. वेळ प्रसंगी मुलांच्या जीवावर उठायलाही हा मनुष्य कमी करायचा नाही. त्या घरी ना या माणसाबरोबर राहणं मला दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. खरंच सांगते हो भाऊजी, आमच्याकडे जेव्हा पैसे नव्हते ना तेव्हा आम्ही खूप सुखात होतो असं म्हणायची वेळ आणली आहे या माणसाने. एकेकाळी मुलांबरोबर खेळण्यासाठी वेळ काढणारा हा विश्वनाथ मोडक आज मुलांना अडचणीत कसं आणता येईल याचा विचार करतो. वहिनी, ह्याच्याकडे केवढी गडगंज प्रॉपर्टी आहे. आपली स्थावर जंगम मालमत्ता किती, रोकड कॅश किती आहे, दागदागिने किती, ह्याची त्याला तरी माहिती आहे का हो? असं काही नाहीये. तसं फक्त भासवतात ते. गाढ झोपेतून उठवून विचारा, एकूण एक गोष्टी सांगतील. सगळ्या गोष्टींच्या नोंदी असतात त्यांच्याजवळ. यांना ना एक दिवशी शेरात सवाशेर कोणतरी भेटायलाच हवा. 4 चौघात जेव्हा यांची कंट्रोल युअर सेल्फ, कूल डाऊन. हे बघा, शिशुपालाला सुद्धा शिक्षा होण्यासाठी त्याचा 100 अपराधांचा घडा भरावा लागला होता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की आपल्या या शिशुपालाचे अजून 100 अपराध पूर्ण व्हायचे आहेत? हे पहा वहिनी, परमेश्वराच्या राज्यात देर आहे पण अंधेर नाहीये. आपण असं करूया, परमेश्वरालाच विनंती करूया, हे भगवंता, आमच्या या मित्राला सुबुद्धी दे, नाहीतर चांगली कडक शिक्षा तरी कर. तांदळातनं खडा वेचणं जेवढं सोपं असतं तितकं गौरीला गटवणं सोपं होतं. या पोरीचं वागणं म्हणजे ना एखाद्या पुरुषाला मी 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 असं खुणवल्यासारखं होतं. तरी मी सांगत होते, लक्ष ठेवा तिच्यावर, गौरीवर लक्ष ठेवा. मावशी, अगं सुमन, तू कशी आहेस? मस्त. खूप दिवसाने बघितलं तुला. बस ना. तुम्ही कशा आहात? एकदम ठणठणीत. पायची तब्येत ठीक नसते ना ग, म्हणून येऊन थांबले मी इथे. ते कळलं मला, काका बोलले मला. बर, काका आहेत का घरामध्ये? नाही, ते बाहेर गेलेत. काय विशेष? विशेष म्हणजे मला सांगण्यासारखं नाही का? नाही, तसं काही नाही. सगळ्या गावालाच माहिती आहे भानुदास दिगू काकांना किती त्रास देत होते. का? आता काय केलं त्याने? काय सांगू मावशी, आपलेच दात आणि आपलेच ओठ. दिगू काकांनी त्यांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मोठ्या काकांना मागेच देऊन टाकला. काकांना काय स्वतःची प्रॉपर्टी सांभाळता नाही आली. सुभान दादाने त्यांच्या बाबांना मोठी मोठी स्वप्न दाखवून प्रॉपर्टी फुकून टाकली. आता काय, दिगू काकांच्या वखारीवरती डोळा आहे त्यांचा. काकांना काय स्वतःची प्रॉपर्टी सांभाळता नाही आली. सुभान दादाने त्यांच्या बाबांना मोठी मोठी स्वप्न दाखवून प्रॉपर्टी फुकून टाकली. आता काय,
दिगू काकांच्या वखारीवरती डोळा आहे त्यांचा. बिचारे काका एकटे पडलेत. खरंच परमेश्वर पण ना अशा चांगल्या माणसांच्या मागे वाईट माणसांचा ससेमिरा लावतो. काकांनी त्यासाठीच बोलवलं मला. मी काय डोंबलं समजवणार सुभान दादाला. एकदम गॉन केस आहे तो. कधी केसाने गळा कापेल काही सांगता येत नाही. आणि दिगुअण्णाच्या जीवाचं बरं वाईट करायला मागे पुढे पाहणार नाही तो. अगं बाई, काकांना सासरी घेऊन जाण्याचा विचार आहे माझा आणि तोच सल्ला विचारण्यासाठी मी रमाकांत काकांना भेटायला आले होते. मला जर विचारशील ना तर मी हेच सांगेन की घेऊन जा तुझ्या बरोबर त्यांना. तसंच करते. बापरे, काय झालं? सांगा ना. अगं तुझा भाऊ घरी आला होता. बरं मग गौरीविषयी तुला कितपत ठाऊक आहे हे मला माहिती नाही, पण गौरी बेपत्ता आहे ठाऊक आहे मला. भानुदास भाऊजींना सांगून गेला. भानुदासचा तो मित्र आहे ना अनिकेत, त्याचा हात धरून गौरी मुंबईला निघून गेली म्हणून. काय ग, खरं असेल का हे? असेलही. तसंही तो भानुदासचा मित्र. तो दुर्दैवाने असं काही झालं तर त्यामध्ये भानुदासचाही हात असू शकतो. काय? तरी तुम्ही काही काळजी करू नका मावशी. त्या सुभान दादाचा काटा कसा काय काढायचा ते माझे मिस्टर बघतील. सगळं व्यवस्थित होईल. करा, तुम्हाला जे काही करायचं ना ते लवकरात लवकर करा. निष्पाप जीवांची आशीर्वाद मिळेल तुम्हाला. तुम्हाला कधीच कशाची कमतरता पडणार नाही. अरे असं काय लोळत पडलायस? उठ, निदान अंघोळ तरी कर. अंघोळ करून मला कुठे जायचंय? आणि हे काय, तू कुठे चाललीस? सध्या तर माझं एकच मिशन आहे, सुहासला शोधणे. हॅलो, रेणुका बोलते मी. काही माहिती मिळाली का? बरं, नाही तिथे नको. मी काय म्हणते, कुलाबा साईडला बघा ना. ठीक आहे, काही कळलं की मला फोन करा. हां, हॅलो, रेणुका बोलते मी. अजून काही माहिती मिळाली आहे का? नाही. मी काय म्हणते, फेसबुकवरती त्याचं अकाउंट आहे का बघा ना. अच्छा, बघितलं का? बरं, ठीक आहे. अजून काही माहिती मिळेल तर मला कळवा. हां, रेणू, काय नाटक आहे? सुहास असा सापडणार आहे का फोन करून? मग लोळत पडलं तर सापडणार आहे का? मी त्याला शोधतच नाही, तू त्याला शोधतेस, आणि ते सुद्धा फोनवरून. तू कशाला शोधशील? पैसे माझ्या भावाचे गेले, दागिने मी विकलेत. तू कधीच काय कमावलेलं नाहीयेस. आयुष्यभर वडिलांच्या पैशावर जगतोयस. हो, काढले मी वडिलांच्या पैशावर दिवस. मी कशाला कमावू? माझ्या बापाकडे पैसा आहे म्हणून तर माझ्याशी लग्न केलंस ना. मी कमवत नव्हतो, बापाच्या जीवावर जगत होतो, हे तुला माहित नव्हतं का? की आज कळलं. तुझ्या भावाने 4-5 लाख रुपये काय आणले, लगेच मला मिजाज दाखवतेस, रुबाब दाखवतेस. अरे माझ्या भावाचे ना मेहनतीचे पैसे आहेत. मेहनतीचे पैसे लुटले गेलेत ना, म्हणून वाईट वाटतंय, त्रास होतोय, राग येतोय. मेहनतीचे पैसे असे कोणी जुगारात उडवत नाही. जुगार? अरे 15 कोटीच्या जमिनीचे कागदपत्र जर का आपल्याला 10 लाखात मिळत असतील तर त्याला जुगारच म्हणतात. आणि तो जुगार तू खेळलीस. काय केलं मी? अनाथ आश्रम वगैरे काय फालतूगिरी आहे? मुळात तू निराधार. तू काय निराधार माणसांना आधार देणार? मी निराधार झाले म्हणूनच मला आधार असण्याचं महत्व कळलंय. कळतंय ना?
मग हे सगळं सोकाळ समाजकार्य आहे ना, ते स्वतःच्या पैशानं करायचं, बापाच्या पैशाने नाही. ही जमीन तुझ्या नावावर असली तरी ती मी माझ्या पैशानं विकत घेतली. तेव्हा त्यातली वीतपर जमीन सुद्धा तू वापरायची नाहीस. 50 एकर वगैरे तर सोडूनच दे. आणि समजा मी तुमचं नाहीच ऐकलं, त्या जमिनीवर मी अनाथाश्रम उभं करून दाखवलं, तर काय कराल?